आपण पाहता जनादेश न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बदलत्या हवामानाचा फटका मनुष्याप्रमाणे पक्ष्यांना बसत आहे. मुखाडा शिक्षण विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक. टीएमटीचे बेस्टमध्ये विलिनीकरण. वडाळा कासरवडवली मेट्रो कल्याणपर्यंत येणार. बदलत्या हवामानाचा फटका मनुष्याप्रमाणे पक्ष्यांना बसत आहे. वृक्षतोड करून त्या ठिकाणी वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलामुळे शहरातील उष्मा वाढतो आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे माणसाला जीवावी लागत असताना अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडणाऱ्या पक्ष्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. शहरी भागात पक्ष्यांची अन्न साखळी तुटल्यामुळे अन्नाच्या शोधात पक्षी दूर अंतरावर उडत जातात. उष्मा वाढत असल्यामुळे सूर्योदयापूर्वी घरट्यातून बाहेर पडत असून लवकर घरी परतण्याच्या तयारीत असतात. मात्र काही वेळा उन्हाच्या झळामुळे पक्ष्यांसाठी घातक ठरतात. बदलत्या हवामानामुळे उन्हाचा पारा कसा वाढेल याचा नेम सांगता येत नाही. ठाण्यात कमाल 44 अंशापर्यंत तापमान झाले होते. हे तापमान 47 अंशापर्यंत वाढणार असे भाकीत करण्यात आले. निसर्गात होणाऱ्या बदलांचा अंदाज मांडणे आता अवघड होऊन गेले असून या बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असतो. ठाणे भिवंडी यासारख्या शहरात कडक उन्हाळा चालू झाला असून काही वेळा रस्त्याच्या कडेला अनेक पक्षी मूर्छित अवस्थेत पडलेले दिसतात. पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. पक्षी उष्म रक्तात असून 104 ते 105 परिमिड अंश इतके त्यांच्या शरीराचे तापमान आहे. तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान वाढते म्हणून शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलन ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसन क्रिया करतो. अनेक प्रकारच्या पिसांनी त्यांचे शरीर आच्छादलेले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते. अशाच प्रकारचे उष्णतेने घायाळ जवळपास 22 ते 25 पक्षी ठाण्यातील SPCA या प्राण्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. या सर्व पक्ष्यांवर या इस्पितळात उपचार सुरू आहेत. एकंदरीत सांगायचं तात्पर्य आहे की ही जी संस्था आहे ठाणे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन क्रुएलिटी अगेन्स्ट ॲनिमल ठाणे SPCA, आम्ही भरपूर सारे इथे म्हणजे कर्मचारी आहोत. आमचे 15 ते 20 स्टाफ आहे जे फक्त स्ट्रे ॲनिमल्स आणि काही बर्ड्स वगैरे जे आहेत जे इंजर्ड वगैरे असतात त्यांना आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं झाल्यावर आम्ही त्यांना त्यांच्या परत नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजे त्यांच्या पूर्ववत जिथून त्यांना घेतलेलं आहे तिथे आम्ही परत त्यांना रिहॅबिट करून त्यांना सोडून तिथे देतो. कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत तिथे आणि प्राणी आहेत का? इथे तुम्हाला वाईल्ड बर्ड्स भेटतील तुम्हाला, म्हणजे जसं की घार आहे, घुबड आहेत काही आमच्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारचे बगळे येतात आमच्याकडे आणि कावळे, चिमणी, अक्षरशः पोपटही येतात. तर त्यांच्यावर आता ज्या प्रकारे त्यांना म्हणजे काहींना इजा झालेली असते, काहींना हीट स्ट्रोक म्हणजे उन्हाच्या आता हे गरमीचा दिवस आहेत चालू, त्याच्यामुळे उन्हाचा पण काही तडका लागून काही पडलेले असतात, घायाळ झालेले असतात. मग त्या अशा पक्ष्यांना वगैरे आम्ही इथे आमचे व्हॉलंटियर्स आहेत मग ते किंवा आमचे ऑनलाईन हेल्पलाईन आहेत तर मग त्याच्या थ्रू आमच्या इथे येतात किंवा ज्यांना माहिती आहे की बाबा इथे हॉस्पिटल आहे ठाण्यामध्ये ठाणा SPCA मग ते इकडे घेऊन येतात. आम्ही इथे त्यांना उपचार करतो. ते पूर्वव्रत झाले की आम्ही त्यांना पुन्हा यासाठीच रस्त्यात एखादा पक्षी मूर्छित होऊन पडला असेल तर अशा पक्ष्याला सावलीत ठेवावे. उष्मा वाढल्याने पक्ष्यांना शरीर थंड राहावे यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे घरातील खिडकी, बाल्कनी, टेरेस अथवा झाडांवर पाणवठे तयार करावेत जेणेकरून तहानलेले पक्षी या पाण्यावर येऊन तृष्णा भागवून जातील. जिथे शक्य आहे त्या ठिकाणी पाणवठे करण्याचे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे. असेच काही पाणवठे काही प्राणी मित्रांनी केले आहे. पक्ष्यांना वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं? आता मी या हॉस्पिटलला 6 वर्ष मी काम करतो आहे. या 6 वर्षामध्ये मी एकच सांगू शकतो की आज जे बिल्डर्स आहेत, इंडस्ट्री एरिया आहेत, तिथं काचेचे बिल्डिंग उभे राहतात. त्या काचेच्या बिल्डिंगमध्ये काय होतं, पक्षी जेव्हा उडतात त्यांना ते कळून येत नाही, त्यामुळे त्यांना ते झडकलं जातं आणि ते जखमी होतात. ही पहिला मुद्दा आहे की काचेचं असेल तर त्यांनी माणसाच्याच हाताने क्रोकीट करणं घडवले, जंगलतोड केली आणि यामुळे अशा पशुपक्ष्यांवर अशी वेळ आली आहे. त्यांना जंगलात राहिले नाही, त्यांना त्या जंगलात पाणीच मिळत नाही आहे. आता वेळ आली याच हाताने या पशूंना वाचवण्याची. काही नाही तरी असे पाणवठे निर्माण करूया. उष्णतेच्या महिन्यात या पशुपक्षींना पाणी तरी मिळेल एवढे तरी आपण नक्कीच करू शकतो. चला तर पशुपक्षी वाचूया. ब्युरो रिपोर्ट जनादेश.
घेऊया एक छोटीशी विश्रांती. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. मोखाडा शिक्षण विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक. मोखाडा येथे कार्यरत असलेल्या एका अपंग शिक्षिकेकडून बदलीसाठी 15,000 रुपयांची लाच घेताना येथील केंद्रप्रमुख कैलास चव्हाण व सर्व शिक्षा अभियानमधील विश्वतज्ञ विकेंट तोगरे या शिक्षण विभागातील 2 कर्मचाऱ्यांना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी मोखाडा येथे अटक केली. गेली अनेक वर्षे मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या एका अपंग शिक्षिकेला आपल्या मूळ जिल्ह्यात बदली हवी होती. या बदलीसाठी या शिक्षिकेने संबंधिताकडे अर्ज केला होता, परंतु येथील केंद्रप्रमुख कैलास चव्हाण व सर्व शिक्षामधील विषय तज्ज्ञ विकेंट तोगरे यांनी या शिक्षिकेकडून बदलीसाठी 20,000 रुपयांची मागणी केली होती. नियमानुसार बदली होणार असल्याने शिक्षिकेने आरोपींना पैसे देण्याचे नाकारले. मात्र दोन्ही कर्मचाऱ्यांची पैशासाठी त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर या शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क करून वरील दोन्ही कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडून दिले. लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली पवार, उपनिरीक्षक अशोक साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट जनादेश. पाहूया विगेन थेरपीचा प्रभाव. माझं नाव सुनीता दाईटकर. तुम्हाला काय आजार आहे? माझ्या कमरेमध्ये गाफ होती आणि मला दीडचा त्रास होता. तुम्ही याच्या आधी कुठे उपचार केला आहे? कामगारला वागले शेटला. हां. तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झाली? मला इथे येऊन 5 वर्षे झाली. काय काय फायदा झाला तुम्हाला इथे येऊन? मला इथं 5 वर्षामध्ये खूपच फायदा झाला. आता मला कमरेचा त्रास नाही आणि दीडचा पण त्रास नाही. सगळं पूर्ण नॉर्मल झालं. मी अजिबात डॉक्टरकडे गेले नाही ना, गोळीसुद्धा घेतली नाही. म्हणजे चांगली झाले मी, इतकी चांगली झाले. त्या मुलं दुर्गे सरांना आणि शिव मॅमला माझा धन्यवाद. TMTचे बेस्टमध्ये विलिनीकरण. ठाणे परिवहन सेवेला बेस्टमध्ये विलीन करण्याचा ठराव ठाणे महापालिकेने केल्यास त्यास राज्य शासन परवानगी देईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ठाणेकरांना योग्य ती सार्वजनिक वाहतूक सेवा मिळत नाही. मोनो मेट्रो होईल तेव्हा होईल, तोपर्यंत ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था द्यावी. ठाणे परिवहन सेवा ठाणेकरांना सेवा देण्यास कमी पडत असल्याने तिचे बेस्टमध्ये विलिनीकरण करावे अशी मागणी कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ठाणे महापालिकेने परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलिनीकरण करण्याचा ठराव केल्यास त्यास राज्य शासन त्वरित मान्यता देईल असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान विधानसभेत उपस्थित असलेले ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदार डॉक्टर आव्हाड यांनी संपर्क साधून ठाणे परिवहन सेवा बेस्टमध्ये विलिनीकरण करण्याचा ठराव शिवसेनेने केल्यास त्यास राष्ट्रवादीचे पाठिंबा देईल असे आश्वासन दिले. ठाणे परिवहन सेवेतील बस ठाणेकरांना सेवा देण्यात अपुरी पडतात.
या बसेसा नादुरुस्त झाल्याने रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. वेळेवर प्रवाशांना सेवा मिळत नाही, त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे आमदार डॉक्टर आवड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. ठाणे शहरातील अनेक मार्गावर सध्या बेस्टतर्फे सेवा पुरवली जात असून त्याचा फायदा ठाण्यातील प्रवाशांना होत आहे. त्यामुळे ठाणे परिवहन सेवा बेस्टमध्ये विलीन केल्यास ठाणेकर प्रवाशांना तत्पर सेवा मिळेल असा विश्वास आमदार डॉक्टर आवड यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. वडाळा कासारवडवली मेट्रो कल्याणपर्यंत येणार. वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्पाच्या अहवालास MMRDAने मंजुरी दिली असून राज्य शासन लवकरच या मार्गाला मंजुरी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष भोईर यांनी ठाणे आणि नवी मुंबईपर्यंत आलेल्या मेट्रोला दिवा, डोंबिवली आणि कल्याणपर्यंत मेट्रोचा मार्ग आणावा अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कासारवडवलीपर्यंतच्या मार्गाच्या प्रकल्प अहवालास MMRDAने मंजुरी दिली असून राज्य शासन त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. दिवा, डोंबिवली आणि कल्याण या भागाच्या झपाट्याने नागरीकरण होत आहे, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या भागात अपुरी पडत असल्याचे आमदार भोईर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. ठाणे आणि नवी मुंबईतील तळोजापर्यंत मेट्रोच्या मार्गाला मंजुरी मिळाली असल्याचे हा मार्ग कल्याणपर्यंत आणावा अशी मागणी आमदार भोईर यांनी केली होती. नवी मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे या भागात सिडकोतर्फे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. या मेट्रोचा मार्ग तळोजा खांदेश्वरपर्यंत जाणार आहे. भविष्यात 172 किलोमीटर लांबीचे 9 मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा, घाटकोपर, 3 हातनाका मार्गे कासारवडवली या मार्गाला प्रकल्प अहवालात MMRDAने मंजुरी दिल्याने मुख्यमंत्री म्हणाले. या लक्षवेधी सूचनेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, प्रकार काटतेकर, रमेश लटके आदींनी लक्षवेधी चर्चेत भाग घेतला. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता. ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा. जनादेश. धन्यवाद.